आणि जर याला लपवले तर आपल्याला हा माणूस आणि हे त्याचे 2 पाय दिसतात. हॅलो मित्रांनो, कसे आहात? तर आज आपण निघालो आहे आपल्या परम मित्राला भेटण्याकरिता. कारण आज संडे म्हणजे 3 ऑगस्ट आहे आणि आज फ्रेंडशिप डे आहे. त्याच्यामुळे आम्ही थोडासा भेटण्याचा प्लॅन बनवला. तर बघू या भेटीमध्ये आम्ही आता कोणती लोकेशन कवर करणार. तर जस्ट आता त्याला खूप दिवसानंतर भेटत आहे. तर बघूया काय, नक्कीच आपण धमाल असा प्लॅन बनवू. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या मित्राच्या भेटीपासून सुरू होतो आहे. तर हा आहे आपला परम मित्र आकाश भाऊ वागतकर. खूप दिवसांनी यांची भेट झाली. मग आकाश सर भेटले तुम्ही? तर मित्रांनो, आपण निघालो आहे महादेवाच्या दर्शनाकरिता आणि आकाश भाऊ आला आहे त्याच्या पांढऱ्या घोड्यावरती. तर आकाश भाऊचा पांढऱ्या घोड्यावर लुक कसा वाटतोय ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आज आपण निघालो आहे औंढा नागनाथ येथे, जे की आपल्या 12 ज्योतिर्लिंगामधले 8वे महाज्योतिर्लिंग आहे. मित्रांनो, औंढा नागनाथ हे मंदिर हे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यामधले औंढा नागनाथ या गावी स्थित एक प्राचीन शिवमंदिर आहे, जिथे आपण आज भेट देणार आहे. आणि बघू आपल्याला काय काय शूट करायला मिळते. तर कारण आज रविवार आहे, तिथे गर्दी तर निश्चितच असणार. समोर तुम्ही बघतच आहे जे लाल कपडे घालून आपल्यासमोर जात आहे ते कावड यात्री आहे. तर पुष्कळ असे कावड यात्री पण आपल्याला बघायला मिळत आहे, कारण आता श्रावण महिना चालू आहे. तर त्याच्यामुळे तिथे गर्दी तर पुष्कळ असणार. तर मित्रांनो, जाता जाता आपल्याला रस्त्यामध्ये अतिशय सुंदर अशी पवनचक्की बघायला मिळाली. तर खूप साऱ्या पवनचक्क्या होत्या. तर त्यांचा असा व्ह्यू असा भारी येत होता, त्याच्यामुळे तुम्हाला तो व्ह्यू दाखवावं म्हटलं. तर मित्रांनो, व्ह्यू बघता बघता आपण हिंगोली शहराच्या एंट्रीवर पोहोचलेलो आहोत. तर इथे बघू शकता औंढा नागनाथ हे 26 किलोमीटर दूर आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर बसनं आले तर सर्वात पहिले तुम्हाला या हिंगोली या बसस्थानकावर यावं लागेल. इथून तुम्हाला औंढा नागनाथ या गावी जाण्यासाठी डायरेक्ट बस मिळून जाईल. आणि जर तुम्हाला ट्रेननी यायचं असेल तर जवळचं रेल्वे स्टेशन हे हिंगोलीच आहे. तर तुम्ही डायरेक्ट ट्रेननी हिंगोली येथे येऊ शकता आणि मग हिंगोली बसस्टॉपवरून तुम्हाला सरळ औंढा नागनाथ येथे बस डायरेक्ट मिळून जाईल. तर मित्रांनो, जे तुम्ही पुढे बघत आहे हे औंढा नागनाथचं बसस्टॉप आहे. तर आपण इथे पोहोचलो आहे. या बसस्टॉपच्या एकदम पुढेच आपल्याला हे गेट बघायला मिळते. या गेटमधून सरळ आपण मंदिराचे दर्शन करायला जाऊ शकतो. या गेटच्या दोन्ही बाजूला मित्रांनो पार्किंग बनवलेली आहे आणि या पार्किंगचे शुल्क 20 रुपये असे राहणार. तर तुम्ही इथे गाडी पार्क करून ही पावती फाडून पुढे मंदिराकडे जाऊ शकता. तर मित्रांनो, आम्ही गाडी पार्क करून थेट निघालो आहे आता लॉकरकडे. आपले हेल्मेट आणि बॅग वगैरे इथे ठेवून. मित्रांनो, इथे लॉकर अवेलेबल आहे. तर तुम्हाला जर काही इथे सामान वगैरे ठेवायचं असेल तर असे लॉकर्स आहे. तर मित्रांनो, हे तुम्ही लगेज रूम बघू शकता. तर इथे तुम्ही तुमचं सगळं सामान वगैरे ठेवून मग पुढे मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकता. मंदिरात जाण्याआधी सर्वात पहिले आपल्याला पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर यांची प्रतिमा बघायला मिळते. यांनीच 18व्या शतकामध्ये या मंदिराची पुनर्बांधणी केली होती. तर मित्रांनो, पुनर्बांधकामाची वेळ का आली? कारण मध्ययुगीन काळामध्ये दिल्ली सल्तनतच्या आक्रमणामुळे यादव साम्राज्य अस्त झाले. त्यामुळे आपल्या अनेक मंदिराला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवण्यात आली. त्याचप्रकारे या औंढा नागनाथ या मंदिराला देखील खूप मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवण्यात आली. तर मित्रांनो, आपण दर्शनाकरिता लाईनीत लागलो आहे. तर आज सोमवार असल्यामुळे अतिशय लंबी अशी लाईन आहे. तर बघूया आपल्या दर्शनाला किती वेळ लागते. तर इथल्या भक्तिमय वातावरणामुळे आपल्याला
वेळ कसा गेला हे कळलंच नाही. आणि इथल्या काही बाया अशा सुंदर असं भजन म्हणत होत्या. पार्वती मांडीवरी गणपती, अर्ध्याची पार्वती मांडीवरी गणपती, शिवाला भोळ्या शंकराला, शिवाला भोळ्या शंकराला, तुझ्यासाठी आले रे देव दर्शनाला. तर मित्रांनो, हे या मंदिराचे प्रवेशद्वार आहे, जे की पश्चिमेकडून आहे. पहिल्यांदाच आपण कोण्या महादेवाच्या मंदिरात जातो ज्याचं द्वार पश्चिमेकडून आहे. तर याची एक वेगळी स्टोरी आहे, तुम्हाला पुढे कळेलच. पण अंदर आल्यावर कळलं की बाहेरची गर्दी ही काहीच नव्हती मित्रांनो. अंदर आलं तर अक्षरशः पाय ठेवायला जागा नाही. भोलेनाथ शिव शंभू तेरी शरण में हम हैं आए, बस लीन रहे तेरी भक्ति में और कुछ भी ना. तर मित्रांनो, तुम्ही मागे गर्दी बघू शकता. आज पुष्कळ प्रमाणामध्ये भाविक इथे दर्शनाला आले आहे. ओ भोलेनाथ शिव शंभू तेरी शरण में हम. सगळ्या भक्तांच्या गर्दीमध्ये मित्रांनो आपल्याला निरागस असे छोटे भक्त बघायला मिळाले. हमको सुहाए देवों के देव मेरे महादेव, हम तेरा ही ध्यान लगाए. इस रोम रोम और कण कण में प्रभु तुम हो समाए, तुम हो समाए. शिव की रात है घर घर में, महादेव है सबने सजाए. तर या भक्ताला बघून आपले मनच प्रसन्नित झाले मित्रांनो. असं वाटते की जणू की स्वयं महाकाल आपल्याला दर्शन देण्याकरिता स्वतः उतरले. तोच निरागसपणा, तोच रागीटपणा, काय माहिती त्याच्यामध्ये काय दिसलं, तर पण हा भक्त आपल्याला आवडला मित्रांनो. माऊली, तुमची काय प्रतिक्रिया आहे? किती वेळ झाला? 3 झाले का? मेले 10 आलो आपण 10. शिव को सौंप दिया, हर क्षण बस महादेव तलब लिया. घराजवळचे सोबतच. बाबा जी ने हर दुख हर लिया. तर आपण पूर्ण 5 तासा लाईनीत लागल्याच्या नंतर आत्ता कुठे मंदिर आपल्याला दिसलं मित्रांनो. पुढे जे मंदिराचा वरचा भाग दिसत आहे मित्रांनो, याचीच अहिल्याबाई होलकर यांनी पुनर्बांधणी केली होती. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की या मंदिरावर अतिशय बारीक असे कोरीव काम केलेले आहे. असं वाटतं की मंदिर वरतून उचलून ठेवलेलं आहे खाली. मित्रांनो, हे सगळे शिल्प बघूनच विचार करायला भाग पाडते की त्या काळामध्ये जर एवढी यंत्रणा नव्हती तर हे शिल्प बनवले कसे असणार. मी या मंदिरात बघितले काही शिल्प जसे होलो आहे मित्रांनो, जे तुम्ही बघत आहे ना, त्याच्या अंदर आपण असे बोट लागून बघू शकतो की ते एकदम होलो आहे. तरी इतक्या अंदर दगडाच्या अंदर गॅप कशी काय बनवली असणार. या शिल्पाचे बारीक काम बघा मित्रांनो, किती सुंदर असे शिल्प बनवलेले आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, याच्या आरपार दिसतंय. तुम्हाला जवळून दाखवतो थोडं. हे बघा, आपल्याला त्या साईडचं दिसतंय याच्यातून. तर हे त्या टाईमला कसं काय बनवले असणार. तर आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यात पोचलेलो आहे. तर समोर तुम्ही पिंड अशी बघू शकता. समोर अशी मोठी स्क्रीन लावलेली आहे भक्तांच्या दर्शनाकरिता.
आणि मंदिराच्या अंदर देखील अतिशय सुंदर असे शिल्प बनवलेले आहे मित्रांनो. जितकं बघावं तितकं कमीच आहे. तर मित्रांनो, हे सगळे क्लिप तुम्हाला जितकं मी रॉ दाखवू शकतो तितकं रॉ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण की कसली एडिटिंग न करता जसं मी बघितलं त्याच प्रकारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, इथे आपल्याला अंदर व्हिडिओ काढण्याची परमिशन नाही आहे, तरी पण मी तुम्हाला थोडं दाखवतो की हे छोट्याशा जागेमधून आपल्याला शिवलिंगाचे दर्शन करण्याकरिता आतमध्ये जावं लागते, कारण की या मंदिरात शिवलिंग आतमध्ये आहे. तर डायरेक्ट दर्शन करूया. तर मित्रांनो, आतमध्ये आपल्याला असे शिवलिंग बघायला मिळते. तर मित्रांनो, अतिशय सुंदर असे दर्शन झाले आणि तुम्ही या मंदिराची कलाकृती बघून जितके बघाल तितके हैराण असाल मित्रांनो, कारण की दिल्ली सल्तनतने खूप प्रयत्न केला या मंदिराला उद्ध्वस्त करण्याचा, तोडण्याचा, हानी पोहोचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण या मंदिरात आपली हिंदू संस्कृतीच अशी आहे मित्रांनो की या मंदिरात इतके मूर्ती आहे की त्यांना सगळ्या मूर्त्या हानी आपलं तोडणं देखील अशक्य झाले. तर हे तुम्ही बघू शकता, खाली जितके आपले हत्ती वगैरे घोडे वगैरे दिसत आहे ते सगळ्यांना तोडून टाकले मित्रांनो. पण तरीसुद्धा जर त्या अवस्थेत जर असतं हे मंदिर तर याची सुंदरता काय असते. तर मित्रांनो, या मंदिराचा इतिहास असा सांगितला गेलेला आहे की या जागी एक दारुकावने नावाचा राक्षस होता, ज्याला पार्वतीचे वरदान होते. त्याच्यामुळे त्यांनी पूर्णपणे सगळ्यांना हानी पोचवणं चालू केलं होतं. तर त्या टाईमला महादेवांनी इथे अवतार घेऊन त्याला मुक्त केले. तर मित्रांनो, काही लोक असे म्हणतात की पांडव हे त्यांच्या वनवास काळामध्ये इथे आले होते. तर इथे एक जलाशय होतं. तर त्यांनी आपल्या पांडवांमधल्या भीमानी बघितलं होतं की आपली एक गाय ही बाहेर दूध न देता त्या पाण्यामध्ये जाऊन दूध सोडते. तर त्याचा शोध घेण्याकरिता भीमाने त्या पाण्यामध्ये शोध घेतला. तर त्याला हे शिवलिंग भेटले आणि त्याने हे मंदिर बांधले आणि त्यांनी या मंदिराचे बांधकाम केले असावे. तर मित्रांनो, इथे एक शिवलिंग आहे, ते शिवलिंग देखील आपण बघू. आणि या मंदिराची प्रत्येक गोष्ट विशिष्ट आहे मित्रांनो. तुम्ही हे शिवलिंग देखील बघू शकता. हा शिवलिंग सरळ नाही आहे, याची मान थोडीशी एक साईडला गेलेली आहे, झुकलेली आहे. तर मित्रांनो, आपण इथे उंडा नागनाथ इथे मंदिरात आलो होतो. तर मंदिरात आपल्याला एक शिल्प बघायला मिळाले. तर त्याची वैशिष्ट्य अशी आहे की हे जे शिल्प तुम्ही बघत आहे मित्रांनो, तर या शिल्पामध्ये 3 माणसाचे चेहरे दिसत आहेत, पण पाय आपल्याला 4च दिसत आहे. 1 2 3 4च पाय दिसत आहे. तर याचं वैशिष्ट्य असे आहे की आपण जर हे साईडला बोट ठेवले तर आपल्याला एक माणूस दिसतो सरळ सरळ, आणि जर याला लपवले तर आपल्याला हा माणूस आणि हे त्याचे 2 पाय दिसते. हे एक पाय आणि हे एक पाय, 2. आणि या साईडला जर हात ठेवून बघितलं तर हा एक माणूस आणि हे त्याचे 2 पाय. असे ह्या शिल्पाचे वैशिष्ट्य आहे. असे अनेक शिल्प या मंदिरावरती कोरून काढलेले आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीने बांधले गेलेले आहे. हेमाडपंथी शैली म्हटलं तर आताचं इंटरलॉकिंग सिस्टीम जे आपण म्हणतो. तर याचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की कसलाही ग्लू किंवा कसलंही आपण जे गोंद म्हणून वापरतो ते न वापरता एकामेकामध्ये दगडाला फसवून हे मंदिर बांधण्यात गेलेलं आहे. आणि या हेमाडपंथी शैलीची सुरुवात म्हणजे यादव राजांचे प्रधान जे होते हेमांद्री पंडित, त्यांच्या नावावरून हेमाडपंत झालं आणि त्यानंतर मग त्यांनी बनवलेली ही हेमाडपंथी शैली आहे. अतिशय सुंदर असे आपल्या देवी देवतांचे शिल्प इथे उभारलेले आहे मित्रांनो. तर तुम्ही एकदा नक्की इथे आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की या मंदिराचं सौंदर्य काय आहे. तर जितकं मी होऊ शकते तितकं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मग का कला आहे बघ ना, हे पूर्ण असे करस्वीर पूर्ण दिसतं इथं. ढाली अलग आता, मयाने अलग आता, पुन्हा याचे सर्व धोती ढालीला वरतून कोरून आहे, गुंदे गुंदे सर्व आहे. आणि फुलाची डिझाईन बघणार आहे किती पानं सहित आहे, म्हणजे ते याची पानाची ते किती जबरदस्त केली आहे. आणि मूर्ती तर सांगूच नाही, मूर्तीच्या प्रत्येक मूर्त्या वरच्या मूर्त्या बघ ना, ह्यावाल्या कसल्या आहे.
हा आणि या मूर्तीचं बघा फिनिशिंग पाहिजे मूर्त्या, हार पायातले पाय पैंजण काय म्हणतात ते पायातली जोडवे, कडे जोडवे गळ्यात. काय फिनिशिंगनी बनवलं बे ते, बघ ना कशी सॉफ्ट फिनिशिंग आहे ते बघ. वरची तोडता येईल नाही काही, ते सगळं भिंती भिंती छाटून टाकले. वरच्या खंडित करताना आल्या झाले. पाय वगैरे किती वरून ठेवला बघ. पाय वगैरे ठेवला आहे पुन्हा हे मूर्ती किती हे आहे. हे बघ ना कम ठेवलेलं वाटतं बघ. तर मित्रांनो हे मंदिर संत नामदेव महाराजांचे आहे, जे की 12व्या शतकामध्ये इथे भक्तिभावाने आपले कीर्तन करण्याकरिता आले होते. तर या मंदिरात काम करत असलेल्या एका पुजाऱ्यांनी त्यांना मंदिरात येऊ नाही दिले, त्यांना प्रवेशच नाही करू दिला. त्याच्यामुळे ते मंदिराच्या मागच्या साईडने जाऊन आपली भक्ती आणि कीर्तन करू लागले. तर त्यांचे ही भक्तिभाव बघून महादेव इतके प्रसन्न झाले की त्यांनी चक्क मंदिरच पलटवून टाकलं. त्याचमुळे मित्रांनो या मंदिराचे जे प्रवेशद्वार आहे हे आपल्याला आता पश्चिमेकडून बघायला मिळत आहे, पण त्या टाईमला पूर्वेकडेच होते. तर हे मंदिर अक्षरशः 180 डिग्री फिरलेलं आहे. तर हे तुम्ही संत नामदेव महाराज यांचे मंदिर बघू शकता. तर मित्रांनो तुम्हाला जर इथे पास घ्यायचं असेल आणि लवकर दर्शन करायचे असेल तर 200 रुपये प्रति व्यक्ती असे हा इथे पासचे दर आहे. आणि तुम्ही या मंदिरचा परिसर बघू शकता मित्रांनो, अतिशय सुंदर असा मंदिरचा परिसर आहे. आणि इथेच बाजूला 2 रथ ठेवलेले आहे मित्रांनो. जेव्हा रथ यात्रा असते त्या टाईमला या रथाला सजवून त्याची मिरवणूक काढली जाते मित्रांनो. तर हा नवीनवाला रथ आहे. याच्या अगोदर एक जुना रथ होता जो की हा आहे. हा सध्या त्याची अवस्था थोडी खराब झालेली आहे, त्याच्यामुळे तो नवीन रथ यूज केला जातो. बट हा जुन्या रथाचे तुम्ही बांधकाम बघू शकता. तर मित्रांनो इथे जवळच अशी स्टेपवेल आहे, जे की पारंपरिक अशी विहीर आहे. तर या विहिरीला सासू सुनाची वाहार किंवा विहीर असे म्हटले जाते. ते हे की कुंड आहे, तुम्ही इथे बघू शकता. अतिशय सुंदर अशी विहीर बांधलेली आहे मित्रांनो. आणि इथेच बाजूला शनिदेवाचं मंदिर देखील आहे. तर शनिदेवाचे दर्शन करून मग पुढे आपण मंदिराचा परिसर अजून बघूया. तर इथे मित्रांनो प्रसादालय आहे आणि 50 रुपये पर पर्सन असे या प्रसादालयाचे रेट आहे. पण जेवण अतिशय सुंदर होतं मित्रांनो. पुरी भाजीचं जेवण दिलं गेलं होतं आणि परिसर देखील अतिशय स्वच्छ होता. तुम्ही बघू शकता इथे बसायची पण वेगवेगळी व्यवस्था केली होती. तर तुम्ही येऊन इथे नक्की जेवण करा. मी तर जेवण केलं. प्रॉपर समजून येत आहे की हेच वस्तू त्याच्यामध्ये आहेत रे. मेन ते होतं ते लपलेले पूर्ण परत निघितला. हे रे हे एवढं दगडाचं तुटणं मुश्किलच आहे. अखंड दगड आहे ना रे. याच्या सगळ्याचे मुंडे तोडून आहे हत्तीवरती बसून. प्रयत्न तर पूर्ण केला पण झाला नाही सक्सेस. हॅलो मित्रांनो, तर तुम्हाला असा आपला हा ब्लॉग कसा वाटला तर ते कमेंटद्वारे मला नक्की सांगा. आता आपल्या ब्लॉगचे इथे एंड होत आहे. आकाश भाऊ आपली विदा घेत आहे. चला भेटू नेक्स्ट टाइम नेक्स्ट ट्रिपला चांगल्या गोष्टीला. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आकाश भाऊ स्वागत कर. आक्या भाऊ क्या पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. नक्की नक्की नक्की. चला तर मित्रांनो मग
कसा वाटला तर नक्की मला सांगा. थँक्यू सो मच मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला आणि तुमचे प्रेम दाखवले त्याकरिता खूप खूप धन्यवाद. आणि आपण असेच व्हिडिओ बनवत राहू आणि आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. चला तर तोपर्यंत बाय बाय, भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.